Today we are going to learn image map in HTML5. An image with multiple hyperlinks is called an image map. म्हणजेच एका इमेजवर आपण मल्टिपल हायपरलिंक्स क्रिएट केल्या तर तो काय होतो आपला इमेज मॅप क्रिएट होतो. Image map is used to connect links to different regions on the web page. म्हणजे या ठिकाणी काय करतो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय करायचं आहे विजिट द्यायचे. हायपरलिंक्स किंवा रिजन्सला आपल्याला काय करायचे भेट द्यायची. तर अशा वेळेस काय करणार आहे आपण इमेज मॅप यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या इमेजवरती आपण काय करणार आहे कोऑर्डिनेट सेट करणार आहे आणि तिथं जो शेप क्रिएट होईल त्यावरती आपण क्लिक केल्यावरती काय होऊ शकतो त्या डिफरंट रिजन्सला आपण काय करू शकतो विजिट करू शकतो. दीज क्लिकेबल रिजन्स आर कॉल्ड हॉटस्पॉट्स. म्हणजेच काय होणार आहे आपल्या इमेजवरती हॉटस्पॉट्स क्रिएट होणार आहेत आणि त्यावरती आपण क्लिक केल्यावरती काय होईल आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो जी लिंक आपण त्या हॉटस्पॉटला सेट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण सगळे फेसबुक यूज करतो. फेसबुकमध्ये काय दिसतो आपल्याला एखादा क्लिकेबल एरिया दिसतो. त्यावरती क्लिक केल्यावरती आपण काय करू शकतो त्या आपल्या फ्रेंड लिस्ट असेल किंवा ऑदर काही असेल त्याला आपण काय करू शकतो विजिट देऊ शकतो. त्याला म्हणायचं हॉट स्पॉट्स. Image maps are of two types, client side and server side. There are two types of maps. एक आहे client side आणि दुसरा आहे server side image map. आपण आता कुठला अभ्यासणार आहोत client side. आपल्याला अभ्यासामध्ये फक्त काय आहे client side image mapping आहे. तर त्यासाठी कुठले कुठले टॅग्स लागणार आहेत ते आपण अभ्यासूया. टॅग्स यूज टू डिफाईन क्लायंट साइड इमेज मॅप्स आर. फर्स्ट आहे इमेज मॅप क्रिएट करण्यासाठी आपल्याला कुठला लागेल इमेज टॅग लागेल कारण आपलं नावच आहे इमेज मॅपिंग. जर आपल्याला इमेज मॅपिंग करायचं तर आपल्या वेब पेजवरती काय करावं लागणार आहे एक इमेज घ्यावीच लागणार आहे. तर फर्स्ट टॅग आहे इमेज. इट इज यूज टू इन्सर्ट अन इमेज ऑन अ वेब पेज. वेब पेजवरती इमेज इन्सर्ट करायचं असेल तर आपल्याला कोणता टॅग यूज करावा लागेल इमेज टॅग यूज करावे लागेल. मग त्याचे ॲट्रिब्यूट्स कुठले आहेत ते बघूयात. ॲट्रिब्यूट्स आहे इमेजचं SRC. आता SRC ॲट्रिब्यूट आपण कशासाठी यूज करतो जर आपल्याला त्या इमेजचा पाथ किंवा लोकेशन द्यायचं असेल तर आपण काय करतो SRC सोर्स देतो. म्हणजेच ती इमेज आपल्या PC वरती कुठे आहे तो पाथ देणार आहे. त्यामुळे काय होईल ते इमेज काय होईल आपल्या वेब पेजवरती डिस्प्ले होईल. आणि सेकंड ॲट्रिब्यूट काय यूज करणार आहे आपण यूज मॅप नावाचं काय करणार आहे इमेज टॅग बरोबर ॲट्रिब्यूट यूज करणार आहे. त्याने काय होणार आहे आपल्याला मॅप क्रिएट करायला मदत होणार आहे. पण हे यूज मॅप नावाचं ॲट्रिब्यूट यूज करत असताना आपण काय देतोय हॅश देऊन ते नाव डिक्लेअर करणार आहे आणि तेच नाव काय करणार आहे आपण नंतर मॅपमध्ये वापरणार आहे. सेकंड टॅग कुठला यूज करणार आहे आपण मॅप टॅग यूज करणार आहे. It specifies name of the image used for client side image map. म्हणजेच आता मी सांगितलं आपण वरती यूज मॅप नावाचं जे ॲट्रिब्यूट यूज केलेलं आहे आणि त्याला काय दिलेलं आहे हॅश मॅप नेम असं दिलेलं आहे. म्हणजे हॅश देऊन काय देतं मी मॅपचं नाव देतोय. नाव तुम्ही मॅपचं काहीही देऊ शकता फक्त काय आहे हॅशने ते डिक्लेअर केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी इथं दिलं हॅश ABC तर काय होईल मॅपमध्ये ABC नाव काय येईल माझं मॅपला माझं त्या नाव येईल. बघा मॅप नेम इज इक्वल टू काय येईल माझं ABC. आता वरती मी काय दिलं यूज मॅप हॅश मॅप नेम दिलेलं आहे तर मॅप नेम इज इक्वल टू काय येईल फक्त हॅश निघून जाईल आणि काय येईल मॅप नेम येईल. जर वरती तुम्ही यूज मॅप इज इक्वल टू हॅश XYZ दिलं असतं तर खाली काय आलं असतं मॅप नेम इज इक्वल टू XYZ. दोन टॅग बघितले आपण. थर्ड टॅग आहे आपला आणि महत्त्वाचा आहे तो एरिया टॅग. इट्स डिफाइन्स स्पेसिफिक क्लिकेबल रिजन्स.
आता आपल्याला काय हॉटस्पॉट्स क्रिएट करायचे, तर त्यासाठी आपण कुठला टॅग वापरणार आहे, एरिया नावाचा टॅग यूज करणार आहे. त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूयात कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स. एरियाचं पहिलं ॲट्रिब्यूट आहे HREF, डिफाइन्स द URL टू विच द क्लिकेबल रिजन विदिन द इमेज मॅप नॅव्हिगेट्स. म्हणजेच HREFने काय देणार आहे आपल्याला, हायपरलिंक क्रिएट करण्यासाठी आपण जो ॲड्रेस लागणार आहे तो ॲड्रेस काय करणार आहे, ह्या ठिकाणी सेट करणार आहे. सेकंड आहे शेप, इट कॅन व्हॅल्यू रेक्टँगल, सर्कल और पॉलिगॉन. म्हणजे शेपने काय करणार आहे, आपण सांगणार आहे की आपल्याला कुठला शेप क्रिएट करायचा आहे. थर्ड आहे कॉर्ड्स, स्पेसिफाईज कोऑर्डिनेट्स ऑफ द क्लिकेबल रिजन्स ऑन द इमेज मॅप. म्हणजेच आपल्याला आपल्या इमेजवरती कोणत्या ठिकाणी ते शेप्स किंवा हॉटस्पॉट्स डिस्प्ले झाले पाहिजेत ते कशाने सेट करणार आहे, आपण कोऑर्डिनेट्स हे ॲट्रिब्यूट यूज करून काय करणार आहे, सेट करणार आहे. आणि लास्टचा आहे अल्ट, स्पेसिफाईज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट क्लिकेबल एरिया, इट इज द अल्टरनेटिव्ह टेक्स्ट टू द क्लिकेबल रिजन. म्हणजेच अल्टरनेटिव्ह नेम द्यायचा असेल त्या हॉटस्पॉटला आपल्याला तर कशाने देऊ शकतो, आपण अल्टने देऊ शकतो. म्हणजे त्या शेपला आपल्याला अल्टरनेटिव्ह नेम द्यायचं आहे तर आपण अल्टने देऊ शकतो. ज्यावेळेस आपण कर्सर त्या शेपवरती घेऊन जाईल त्यावेळेस काय होईल, ते अल्टरनेटिव्ह नेम आपल्याला त्या शेपचं डिस्प्ले होईल. तर हे 4 ॲट्रिब्यूट्स कशाचे आहेत, एरिया टॅगचे आहेत. आता आपण काही करूयात, विथ एक्झाम्पल बघूयात. You can see on my screen a basic structure of HTML. Doc type HTML, HTML open, head open, in between head tag, a title tag, and I am giving a title image map. After that body tag is open and body tag is closed, and finally HTML is closed. This is called basic structure of HTML. So let's start. For creating an image map, we are going to use first tag is image. Attribute of image tag is src is equal to, in double quote, I am going to give the path of इमेज. सो आपण काय करूयात, पाथ नंतर कॉपी करूयात. सेकंड ॲट्रिब्यूट काय होतं आपलं इमेजचं, यूज मॅप इज इक्वल टू काय देणार आहे मी, हॅश, आणि काय करणार आहे, माझ्या मॅपचं नाव देणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तर मॅपला नाव देतो ABC. हॅश लिहून मी काय केलं, डिक्लेअर माझ्या मॅपचं नाव दिलं. तर माझ्या मॅपचं नाव काय झालं, ABC. ठीक आहे. आता पाथ कसा कॉपी करायचा इमेजचा बघा. पाथ कॉपी करण्याची एक पद्धत आहे. फर्स्ट फाइंड द इमेज, गो टू पिक्चर्स, फाइंड सम images, right click on this image, open with Internet Explorer, and copy this path from URL bar, close this browser, go to Notepad and paste this path into the Notepad. Okay, after that we are going to use, यानंतर मी काय करतोय, सेकंड टॅग कुठला होता माझा, मॅप. ॲट्रिब्यूट काय आहे त्याचं, नेम. मॅप नेम इज इक्वल टू मी काय देणार आहे, डबल कोटमध्ये माझ्या मॅपचं नाव देणार. तर माझं मॅपचं नाव काय आहे, ऑलरेडी आपण इकडे डिक्लेअर केलेलं आहे, काय केलेलं आहे, ABC. पण इथं आता मी फक्त
हॅश न वापरता मॅपचं नाव वापरणार आहे ABC. म्हणजे माझ्या मॅपला मी नाव देताना काय केलं, यूज मॅप हॅशनी डिक्लेअर केलं, फक्त यूज करताना नाव यूज केलं, हॅश काढून टाकलेलं आहे. त्यानंतर काय होईल, माझा मॅप टॅग क्लोज होईल. इन बिटवीन मॅप टॅग आपल्याला कुठला टॅग यूज करायचा आहे, एरिया. बघा आता काय करतो, एरिया स्पेस शेप इज इक्वल टू डबल कोट. डबल कोटमध्ये काय देणार आहे आपण, शेप देणार आहे. पहिला शेप काय माझा, रेक्टँगल. म्हणताना रेक्टँगल म्हणतो, पण लिहिताना काय लिहिणार आहे मी, ओनली रॅक्ट लिहिणार आहे. लिहिताना काय लिहिलं मी, रॅक्ट लिहिलं. रॅक्ट नंतर काय होईल माझं, रेक्टँगल नंतर काय येईल, कॉर्ड्स. कॉर्ड्स इज इक्वल टू, मला काय करावं लागेल या ठिकाणी, कॉर्ड्स सेट करावे लागतील. कशाचे, रेक्टँगलचे. तर रेक्टँगलला किती कोऑर्डिनेट्स असणार आहे, 4. तर आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 0, 0, 93, 65. हे 4 कोऑर्डिनेट्स मी डबल कोटमध्ये सेट केले. नंतर काय होतं आपलं ॲट्रिब्यूट त्याचं, सॉरी, त्याचं ॲट्रिब्यूट काय होतं आपलं, अल्ट. म्हणजेच काय देणार आहे मी, अल्टरनेटिव्ह नेम देणार आहे. आता मी काय रेक्टँगल यूज करतो, तर मी तर अल्टरनेटिव्ह नेम काय देतो, रेक्टँगल. आणि नंतर लास्टचा ॲट्रिब्यूट काय होतं आपलं, HREF. डबल कोटमध्ये मी काय देणार आहे, पाथ देणार आहे. जे काही मला वेबसाईट ओपन करायची किंवा जे पेज ओपन करायचं आहे त्याचा पाथ. फॉर एक्झाम्पल मी काय करतो आता, HTTP // कोलन google.com. हा पाथ काय केला मी, सेट केला. म्हणजे तो शेप माझ्या वेब पेजमध्ये डिस्प्ले झाल्यानंतर त्यावरती क्लिक केल्यावरती काय ओपन होईल, गुगलची वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे. अशाच प्रकारे काय करणार आहे आपण, सेकंड शेप घेणार आहे, एरिया शेप इज इक्वल टू डबल कोटमध्ये मी देणार आहे सर्कल, कोऑर्डिनेट्स, कॉर्ड्स इज इक्वल टू डबल कोटमध्ये सर्कलला किती कोऑर्डिनेट्स येणार आहेत आपले, 3 कोऑर्डिनेट्स येतील. तर पहिला कोऑर्डिनेट सेट करतो मी 118, 140, 40. कोऑर्डिनेट्स तुम्ही काही सेट करू शकता, पण जे कोऑर्डिनेट्स तुम्ही सेट करणार आहेत त्यावरती डिपेंड आहे की ती तुमचा शेप तुमच्या वेब पेजवरती कुठे डिस्प्ले होणार आहे. तो जर शेप आपल्याला आपल्या इमेजवरतीच डिस्प्ले झाला पाहिजे तर आपण हेच कोऑर्डिनेट्स यूज करणार आहोत. त्याला मी अल्टरनेटिव्ह नेम देतो सर्कल HREF इज इक्वल टू, आता ब्लँकच ठेवतो. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की जो काही मी URL सेट करणार आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे. आणि लास्टचा आहे माझा एरिया शेप इज इक्वल टू डबल कोटमध्ये काय देणार आहे मी, पॉली. म्हणताना पॉलिगॉन म्हणतो, लिहिताना पॉली लिहितो. जसं वरती रेक्टँगलला रेक्टँगल म्हणालो पण लिहिताना रॅक्ट लिहिलं. फक्त सर्कलला काय केलेलं मी पूर्ण नाव लिहिलेलं आहे, कॉर्ड्स
इक्वल टू कॉट्स इज इक्वल टू डबल कोटमध्ये काय करतो मी आता सगळे कॉर्डिनेट्स आहेत ते माझे रेडी मी लिहून ठेवलेले कॉपी पेस्ट केलेले आहेत तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर काय करतो त्याला अल्टरनेटिव्ह नाव देतो पॉली आणि काय करतो HREF इज इक्वल टू डबल कोटमध्ये ब्लँक ठेवतो. तिथं तुम्हाला जी वेबसाईट ओपन करायची किंवा जे वेब पेज ओपन करायचं आहे त्याचा पाथ किंवा त्याचा URL तुम्ही तिथं देऊ शकता. त्यानंतर मी माझा मॅप टॅग क्लोज केला, सेव्ह करतो, फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉपला करतो. फाईलला नाव दिलं मी सपोज ZZZ.html. अशा प्रकारे आपण काय करतो आपलं वेब पेज सेव्ह करत असतो. ठीक आहे, हे वेब पेज सेव्ह केलं. चला आता आउटपुट बघूयात कसे हॉटस्पॉट दिसत आहेत ते बघूयात. ZZZ नावाचं काय करतो मी माझं वेब पेज काय करतो रन करतो. रन केल्यानंतर जी इमेज आपण घेतली होती ती डिस्प्ले झालेली आहे. त्यानंतर जे आपण शेप्स डिस्प्ले करायचे ते मला कशामुळे डिस्प्ले करायचे टॅब दाबून डिस्प्ले करायचे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. टॅब दाबून काय करणार आहे आपण शेप डिस्प्ले करणार आहे. तुम्ही बघू शकता रेक्टँगल आलेला आहे, टॅब दाबल्यानंतर सर्कल आलेला आहे बघा. त्यावरती जर मी कर्सर नेला तर काय होतं आहे हँडचं चिन्ह येते आणि त्यावरती जर मी क्लिक केलं तर काय होईल त्याच्याशी रिलेटेड वेबसाईट ओपन होईल. पॉलिगॉन येतोय त्याच्यावरती हायपरलिंक. तर अशा प्रकारे काय होतं आहे आपले हॉटस्पॉट क्रिएट होत आहेत. टॅब दाबून तुम्ही ते बघू शकता. पुन्हा एकदा बघा टॅबने काय होत आहेत आपले हॉटस्पॉट्स डिस्प्ले होतात. याला म्हणायचं इमेज मॅपिंग. तर हे एक्झाम्पल तुम्ही एकदा करून बघा.